तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज सगळ्यांच्या ब्लॉगमध्ये मी स्वागत करतो आणि सगळ्यांच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. 2-1 दिवस झाले की आमचे ब्लॉग कंटिन्यू पडत नाहीत कारण जरा मी पण परत आजारी पडलो होतो. आजारी म्हणजे जरा विकनेस आला होता, मला काही करूशी वाटत नव्हतं आणि असं नुसतं पडून राहावं वाटत होतं. सगळं लूज मोशन, कणकणी, विकनेस, पेन सगळं होत होतं. पण मी गोळी खाऊन कवर केलं. मी वाट बघत नाही आजारी पडायची. वाटायला लागलं की काहीतरी होतंय, वेगवेगळं वाटतंय, वेगळं फील होतंय, गोळी खाऊन मोकळा. तर त्यामुळं काही 2 दिवस आपले ब्लॉग काही नीट पडले नाहीत आणि बाकी काही नाही. अजून काय बोलायचं? केस बघा, माझे केस लय वाढलेत. मला केस कापलायचे, दाढी वाढली खूप, एकदम घाण जंगली दिसते, जंगली. तर आजचा दिवस कसा तो तुम्ही पण काळजी घ्या गाईज. खूप सर्वांनी तो कुठला GPS व्हायरस आला आहे, सगळ्यांना सेम प्रॉब्लेम होतो आहे. लूज मोशन्स, विकनेस, सगळ्यांना सेम प्रॉब्लेम होतो आहे. आमच्या घरात ते झालं. पहिलं मला पण झालं. माझं एका दिवसात कवर झालं, पायाला झालं, पप्पाला झालं, परत माझ्याकडे आलं. त्यामुळे गाईज तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. पाणी उकळून प्या. आम्ही पण पाणी उकळून नाही पित अजून, पण पिल. आजारी पडून पण आम्ही पाणी उकळून नाही पित. डॉक्टरने सांगितलं होतं पाणी उकळून प्या. तुम्हाला पण सांगतो पाणी उकळून प्या. व्हायरस हे सगळ्यांना सेम होतं आहे. सर्वांनी आपापली काळजी घ्यायची आणि भेटूया आपण थोड्या वेळानंतर. मी चाललो आता खाली. तर गाईज माझं स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे आणि प्रतीक कटिंगला जाऊन आला आहे. मला म्हटलं की मी केस कापायला जाणार आहे. म्हटलं ठीक आहे, ये लवकर केस वगैरे कट करून. केस खूप वाढले होते नाही त्याचे, तर खूप विचित्र दिसत होता फेस. पण आता तो काय करून आले बघा. इकडे हे बघा, हे काय चिकन झालं नाही, काय पूर्ण क्लीन शेव मला अजिबात आवडत नाही. काय झालं, काय झालं माझ्यासोबत याला किरकिर करायची होती म्हणून मला असं त्याची दाढी आवडते ना, म्हणून तो सगळी कट करून आलाय रागात. जाऊन द्या. मी आता चालली. मी बघा आता यासोबत भांडण्याच्या वेळेत नाही. मी चालली आमच्या बाळाकडे आणि मी आता खूप ढसाढसा रडली आहे. त्याच्यामुळे मला आता नाही का पटपट काम आवरलं मी आणि आता काम सगळे झालेत. 1 तासात काम आवरलेत मी सगळे बाळासाठी आणि आता मी बाळाकडे जाणार आहे. ते जायच्या आधी मला तिकडे जायचं आणि ते कुठे चालले ते तुम्हाला सांगते मी. तर दीक्षाताई चालले आता, अमित भाऊ पण चालले. ते कुठे चाललेत तुम्ही? गावाला शिफ्ट होणार आहे. अमित भाऊंचं सगळं सामान चाललंय आता. हे बघा टेम्पो आलाय. टेम्पो मध्ये सामान भरायला लागले. ते सगळं सामान हळूहळू काढायला लागले ते. हो आणि दीक्षाताई लाजायला लागल्यात ब्लॉग मध्ये येण्याचं. तर इथं बघा आत्ताच बाळाचं माझं पॅचअप झालं होतं. आत्ताच कुठं गेलं ग बाई बाळ, तिथून येते मी. आत्ताच बाळाचं माझं पॅचअप झालं आहे ना रे. आणि लगेच बाळाची मम्मी आमचं ब्रेकअप करायला लागली. आता बाळ शिफ्ट होणार दुसरीकडे, तर काय आता म्हणून मी आली आज सकाळीच बाळाकडे. आज मी दिवसभर बाळापाशीच बसणार आहे. काय रे, काय नाटकं लावली भुशू? आणि आता बघू आपण जाऊया दीक्षाताईंच्या त्या दुसरं घर आहे ते बघायला. पण ते का चाललं ते तुम्हाला नंतर सांगते मी. आणि ह्याची काय मस्ती चालली इथं? काय मस्ती चालली रे तुझी? हा, माझ्यापासून लांब चाललं तर तुला मस्ती सुचली आहे का रे? हा, मस्ती सुचली आहे? त्याला मोबाईल एवढा आवडतो ना, कंटिन्यू मोबाईल कडे बघतो. हा खूप सवय आहे ह्या पोराला मोबाईलची. कंटिन्यू मोबाईल कडे बघतोय. किती सवय लावली त्याला मोबाईलची. काकूवर गेलाय. टीव्ही पण काढलाय, सगळं सामान काढलंय. आता राडा असणारच ना, सामान शिफ्ट करणार आहे तर. आता फ्रीज पण काढणार आहेत.
आणि ते जाऊन द्या, मेघाला कशाचं टेन्शन आहे मोठं मी ते सांगते. मेघा सगळं परत अरेंज करायचं, काय म्हणते? होय ग, सगळं परत अरेंज करायचं. त्यांना फ्रीज काढू दे. काय म्हणते मी, ऐक की सगळं परत. आणि मेघा नाही चालली, फक्त दीक्षाताई चालले. तर ऐक ना मेघा, इकडे बघ की आता फ्रीज रिकामं केलंय आणि तुला परत तो दुसरा वाला फ्रीज ऑर्गनाइज करायचा. तुला त्याचं पण टेन्शन. हेल्प करण नाही, ते नाही फक्त जाऊ दे, मी तुला करण हेल्प, नको टेन्शन घेतो. आज दिवसभर थांबते. हो, आज मी दिवसभर थांबते आणि बाळाला पण इथंच ठेवून घेऊ आपण दिवसभर. त्याला रात्री पाठवू. तो एकटा खेळतोय बघा, एकटा. ह्याला इथं ठेवलंय, पण हा पोरगा आहे ना एकटा खेळायला लागला. एकटा काय हाय का तुला? हाय का तुला? काय हाय का? मोबाईल कडे बघा कसा बघतोय. तर गाईज या मॅगी खायला. मॅगी आणि बॉबी. आताशी पसार आवरून झालाय. मी पण आले होते जरा, म्हटलं आज थोडीशी मेघाला मदत करावी. काय केलं नाही मी, टाइमपास केलाय फक्त येऊन. आणि मॅगी खावा आता येऊन तुम्ही. मॅगी सोबत आम्ही खातोय बॉबी, सोबत स्प्राईट आहे. ही बघा कशात खाते, दाखव तुझी प्लेट. त्यांची साधी केवढंच वाटलं, घ्या मग ह्यातलं अजून. आणि गाईज आम्ही ह्याच्यात केली मॅगी, वरतीच बनवली. म्हटलं आता मावशी झोपल्या, ते खाली कशाला जावं. गॅस बघा आमचा आजचा. तर गाईज मी आली आहे घरी आणि सकाळपासून नक्की व्लॉगमध्ये काय चाललं होतं मी तुम्हाला सांगते. काय झालं, दीक्षाताई दुसरीकडे राहायला गेले ते, म्हणजे अमित भाऊ आणि दीक्षाताई दुसरीकडे राहायला गेले ते. तर त्याच्यामुळे त्यांचं सामान शिफ्ट करायचं होतं आणि मी बाळासाठी तिकडे गेले होते. बाळ चालले म्हणून मला अजिबात करमत नव्हतं. सकाळी मी खूप रडले. तुम्ही बघितलंच असेल ब्लॉगमध्ये, प्रतीकने गपचूपमध्ये व्हिडिओ काढला कधी काय माहिती आता. तर मी खूप जास्त रडले. मला सहन नाही, म्हणजे असं नाही का अटॅचमेंट होती एक. आणि जेव्हापासून बाळ इथं आलेलं कळलं तर आम्ही रोज जायचो बाळाला भेटायचो. तर मला ते खूप चांगलं वाटायचं बाळाला भेटायचे. तर मग मी सकाळी काय केलं, लवकर लवकर माझं काम आवरले आणि मग मी तिकडे गेले मावशी तिकडे. त्यानंतर सकाळपासून सामान न्यायचं चाललेलं. मी बाळासोबत टाइम घालवला. जवळच येलंय त्यांचं घर, आत्ताचं नवीन जे घेतलंय ते. आपण जाऊयाच, पण किती पण हे झालं तरी पण हे अंतर आणि ते मला आता नवीन घर घेतले ते अंतर थोडंसं डिस्टन्स आहे. पण इथं कसं मी इथं लगेच जात होते मावशीकडे कधी पण, म्हणजे नाही का, म्हणजे मावशी तर इथंच आहे, पण ते दीक्षाताई आणि अमित भाऊच दुसरीकडे शिफ्ट झाले ते. कारण की कसं त्यांची इथली वस्ती जी म्हणजे नाही का एरिया आहे तो थोडा चांगला नाही आहे. आणि पोरांवरती पण तसेच वळण, पोरांना पण तसंच वळण लागतं. पोरां चांगल्या नाही का चांगल्या स्कूलमध्ये जातात आणि काय पण शब्द वापरतात. तर त्याच्यामुळे मग त्रिशाला पण तशी सवय नको लागायला, म्हणून त्यांनी आत्ताच घर चेंज केलं. त्यांचं पण बरोबर आहे. काय आई वडील पोरांबद्दल चांगलाच विचार करतात आणि आपले पोरं चांगल्या शाळेत जावं, त्यांना चांगलं वळण लागावं हेच पाहिजे असतं. दुसरं काय पाहिजे असतं आई वडिलांना. तर त्याच्यामुळे आम्ही भाऊ आणि दीक्षाताईंनी कसा डिसिजन घेतला, चांगलाच डिसिजन येतो. आता इकडे मावशी आणि काका, आकाश भाऊ आणि मेघा हे चौघ जण असणार इकडे. पण कसं घरात बाळ होतं ना, तर त्याच्यामुळे सारखं तिकडे जाऊशी वाटत होतं. पण आता बाळा तिकडे गेलंय तर आता तिकडे जाणार होता. प्रतीकला सांगितले मला घेऊन जायचं, तू एक दिवस अडकं व्हायना पण घेऊन जायचं. तसं बाळाची सवय झाली होती, ते हसायचं. तर सारखं मला असं आठवतं, असं वाटतच नाही की ते दुसरीकडे गेलं राहायला. पण आता ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांचं पण त्यांनी भविष्याचा विचार केला आणि ते दुसरीकडे शिफ्ट झाले. चांगलंच आहे, त्यात काय वाईट नाहीये. पण कसं माझ्यासाठी हे वाईट झालंय, कारण की मी बाळासोबत आता अटॅच होते आणि मला सवय झाली होती. मी रोज बाळाला भेटायला जायचे, माझे स्वयंपाक लवकर आवरायचे आणि बाळाकडे जाऊन बसायचे, त्याला घ्यायचे, मग मला भारी वाटायचं. तर काय हरकत नाही. रडले मी सकाळी, पण आता मला नाही रडायला येते, कारण की मला प्रतीकने प्रॉमिस केलंय की मला ते घेऊन जाणार आहे एक दिवस आड बाळाकडं, वेळात वेळ काढून. तर आता मी घरी आले. मेघाला पण मी दुपारी मेघाकडे गेले होते, परत तिला थोडीशी मदत केली. कारण आता कसं आहे, जरा सामान हलवाहलवी झालं तर त्याच्यामुळे घरातला पसारा निघतोच. त्याच्यामुळे मग म्हटलं चला मग घरात मी अशीच बसलेली, मग माझं काम आवरलं आणि मग तिकडं जाऊन थोडीशी तिला हेल्प केली. तिचं पण थोडंसं सामान लावायचं होतं. मग आता मी घरी आले आणि आता मी लागले स्वयंपाकाला. भात माझं झालाय करून. इथं मी लावली उडदाची डाळ, ती
जी छिलकेवाली उडदाची डाळ असते ती लावली कुकरला. आज मी बनवणार आहे उडदाचं घुटं, मस्तपैकी तिखट, हिरवी मिरची झणझणीत. आणि त्यासोबत भाकरी बनवणार आहे. तवा ठेवलाय, पण आता भाकरी बनवते मी लगेच आणि मग आपण बोलूयात. आणि प्रतीक पण खूप दुःखी झालाय, त्याला पण बाळाला भेटता नाही येणार. दुपारी प्रतीक पण आले होते बाळाला भेटायला. आणि आता मम्मी तिकडे मावशीच्या तिकडे गेले ते, कारण की मावशीला अजिबात आमच्या करमत नाहीये. घरात बाळ असलं की कसं सगळं नाही घर भरलेलं दिसतं, म्हणजे बाळाच्या निमित्ताने सगळे येतात असं होतं ना. मग आता कसं बाळ पण गेले, मग मावशीला पण असं एकटं एकटं वाटतंय. त्याच्यामुळे मग मम्मी आणि मग आमच्या मंगल मावशी आहेत ना, मोठ्या मावशी, त्या गेल्या ते मावशीच्या इथं. जवळच आहे ना डिस्टन्स घराचा, असं 5-10 मिनिटाच्या अंतरावर चालत चालत. मग गेल्या ते. आता मी जेवण बनवते आणि प्रतीक गेले ते आमच्या डेअरीमध्ये. चला आता मी पण भाकरी करते आणि डेअरीमध्ये जाते. काय म्हणता, सकाळी प्रॉमिस केलं तर मला विसरले का? फक्त मी रडत होते तेव्हाच केलं तर. काय प्रॉमिस केलं? बाळाकडे घेऊन जाणार म्हणून. कधी प्रॉमिस केलं? सकाळी. मला माझ्याकडे प्रूफ आहे, खोटं तर बोलू नका. तुमचं काम पण झाले, चला बाळाकडे जाऊया. बाळ पण माझी आठवण काढते. दीक्षाताईंचा फोन आलता. काय म्हणते? काकी काका नाही काकी काकी. का जायचंय मग? का जायचंय? 2 दिवसांनी. का? तो आता 11 दिवस तिकडेच घालवलेस की. पण तर 2 दिवसांनी नाही. सकाळी गेली आता 5 वाजता आली, 6 वाजता आलीस. पण मग काय 6 वाजता नाही आले, 5ला आले. मग तरी पण घेऊन जायला पाहिजे ना, बाळाला पण माझी आठवण येते ना. कधी जायचं मग? जाऊ तसं, पण तिकडे आपण चक्कर मारणारच आहे ना मेडिकल मध्ये. कधी? आज. तिकडे कुठं? बाळ तिकडे गेलं ना. तिथंच गेलंय. नाही. काय कुठं तिकडे गेला? त्यांच्या घरी गेलं ना दुसरीकडे. हो मग तिथंच आहे आपलं मेडिकल. हो. तर गाईज आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि जेवण आम्ही ताक पिऊन बसलो निवांत. आता तर पायलने तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवलं दिवसभर, तर ती सकाळी पायल रडत होती, त्याची फुटेज मी टाकतो, आता बघून घ्या. जायचं त्याला भेटायला, त्यात काय एवढं जावा. नाही एवढा वेळ भेटणार जास्त. कशाला? जाऊन दे, सोड. जाणार तर काय त्याला करणार, जायचं असेल नंतर. हा आता बाळ मोठं आलं तर मग काय फायदा जाऊन? आता ओळखलं तर बाळ पण रडल ना, मग नाही जायचं म्हणून. तर बघितलं असेल तुम्ही फुटेज. गाईज पायल सकाळी खूप रडली बिचारी. बाळ चाललं करत होती बिचारी. खूप अटॅच झाली बाळावर. बाळ खूप खेळायचं पाल्यावर. तर आता बाळ गेले दुसरीकडे, शिफ्ट झालेलं आहे. आता ते बाळ विसरणार आता पायलला. ब्लॉग मध्ये बघल तर मोठं झाल्यावर स्वतःला. पण मला घेऊन नाही जाणार आठवड्यात 2 वेळा. आठवड्यात 2 वेळा जाणार ना. तर गाईज आजचा व्लॉग कसा वाटला, लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, नेक्स्ट व्लॉग हा इंटरेस्टिंग असणार आहे, कारण नेक्स्ट व्लॉग असणार आहे हा तुमच्या सगळ्यांचा प्रश्न असणार, तो म्हणजे पायलची गळ्यातील ज्वेलरी. पायलच्या गळ्यातील जो एक राणी हार आहे, जो तुम्ही अल्बममध्ये बघितला, त्याबद्दल डिटेल्स व्हिडिओ उद्याच असणार आहे. तर कमेंट करा, तुम्हाला बघायचं असेल तर नक्की कमेंट करा, तुम्हाला पायलचा राणी हार बघायचा आहे का. बाय बाय गाईज, बाय बाय.